श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नमस्कार मंडळी. स्वामीमय जीवन या आपल्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महादेव म्हणजे भोळे भंडारी. भक्ताने श्रद्धेने आणि मनापासून काही अर्पण केले तर ते महादेव स्वीकारतात, अशी आपली श्रद्धा आहे. आपण अनेकदा मंदिरात जातो, शिवलिंगावर पाणी अर्पण करतो, दूध वाहतो, बेलपत्र अर्पण करतो आणि मनोभावे प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्यामागे आपल्या धार्मिक परंपरेमध्ये वेगवेगळ्या मान्यता सांगितल्या आहेत. काही वस्तू विशिष्ट ग्रहांशी संबंधित मानल्या जातात, तर काही वस्तू मनःशांती, सकारात्मकता, आरोग्य आणि इच्छापूर्तीसाठी अर्पण केल्या जातात, अशी श्रद्धा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शिवलिंगावर कोणती वस्तू वाहिल्याने काय प्राप्त होते. धोत्र्याच्या फुलांपासून ते दूध, मध, काळी तीळ, लवंग, गूळ, बडीशेप, वेलची, हळकुंड, दही, उसाचा रस, पांढरे तीळ, गहू आणि नागकेशरापर्यंत प्रत्येक वस्तूशी जोडलेली धार्मिक मान्यता आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपायापेक्षा श्रद्धा, भक्ती आणि चांगले आचरण अधिक महत्त्वाचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. शिवलिंगावर धोत्र्याची फुले अर्पण केल्याने काय होते? मंडळी, भगवान शिवाला धोत्र्याची फुले अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे. शिवपूजेमध्ये धोत्र्याच्या फुलांना विशेष महत्त्व दिले जाते. दिलेल्या परंपरागत माहितीनुसार शिवलिंगावर धोत्र्याची फुले अर्पण केल्याने घरामध्ये नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि व्यसनाधीनतेपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच करणी, बाधा किंवा जादूटोणा यांसारख्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळावे यासाठीही काही भक्त धोत्र्याची फुले महादेवाला अर्पण करतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त एखादी फूल अर्पण केले म्हणून सर्व समस्या आपोआप दूर होतील असे मानण्यापेक्षा त्यानिमित्ताने आपण महादेवाची भक्ती करावी, मनातील भीती दूर करावी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प करावा. धोत्र्याचे फूल अर्पण करताना मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय. दुसरी, शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने काय होते? मंडळी, महादेवाच्या अभिषेकामध्ये दुधाचा विशेष वापर केला जातो. शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार दूध हे चंद्राशी संबंधित मानले जाते. त्यामुळे शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्र अनुकूल होतो, मन शांत राहण्यास मदत होते आणि मानसिक स्थैर्य मिळते, अशी श्रद्धा आहे. आपल्या जीवनात चंद्राचा संबंध मनाशी जोडला जातो. म्हणूनच मन अस्थिर असेल, सतत चिंता वाटत असेल, विचारांचा गोंधळ होत असेल तर महादेवासमोर शांतपणे बसून काही वेळ ओम नमः शिवाय जप करणे हा भक्तीचा सुंदर मार्ग आहे. दूध अर्पण करताना मनामध्ये एकच भावना ठेवा, हे महादेवा, माझे मन शांत करा आणि योग्य मार्ग दाखवा. तिसरी गोष्ट आणि वस्तू म्हणजे मध आणि काळे तीळ. मंडळी, पुढील उपाय आहे मध आणि काळे तीळ. ज्योतिषीय परंपरेमध्ये काळे तीळ आणि मध यांचा संबंध राहूशी जोडला जातो. दिलेल्या धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर मध आणि काळे तीळ अर्पण केल्याने राहू अनुकूल होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. राहूशी संबंधित अडथळे, संभ्रम, भीती किंवा नकारात्मक विचार कमी व्हावेत यासाठी काही भक्त महादेवाची उपासना करतात. मात्र येथेही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात भीती ठेवून पूजा करू नका. महादेव म्हणजे आश्रय. जिथे माझी शक्ती संपते तिथून महादेवाची कृपा सुरू होते, अशी श्रद्धा मनात ठेवा. चौथी वस्तू लवंग आणि गूळ. पुढे आहे लवंग आणि गूळ. दिलेल्या ज्योतिषीय मान्यतेनुसार शिवलिंगावर लवंग आणि गूळ अर्पण केल्याने मंगळ ग्रह अनुकूल होतो, अशी श्रद्धा आहे. मंगळाशी संबंधित अडथळे, राग, संघर्ष किंवा वैवाहिक जीवनातील तणाव यांसाठीही काही जण मंगळाची उपासना करतात. परंतु कोणताही उपाय करताना मनातील राग कमी करणे, संयम ठेवणे आणि दुसऱ्यांना दुखावणार नाही याची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पूजा केवळ मंदिरात होत नाही, आपल्या वागण्यातूनही भक्ती दिसली पाहिजे. पाचवी वस्तू सौफ आणि इलायची. मंडळी, आता आपण बुध ग्रहाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या वस्तू पाहूया. सौफ आणि इलायची. धार्मिक ज्योतिषीय मान्यतेनुसार शिवलिंगावर सौफ आणि इलायची अर्पण केल्याने बुध ग्रह अनुकूल होतो, अशी श्रद्धा आहे. बुध ग्रहाचा संबंध बुद्धी, वाणी, संवाद आणि विचारशक्तीशी जोडला जातो. म्हणूनच हे अर्पण करताना एक सुंदर संकल्प करा. महादेवा, माझ्या वाणीमध्ये गोडवा द्या, माझ्या बुद्धीला योग्य दिशा द्या आणि माझ्याकडून कोणाचेही मन दुखावले जाऊ नये. मंडळी, किती सुंदर प्रार्थना आहे ना? सहावी गोष्ट, हळकुंड अर्पण करण्याची मान्यता.
पुढील वस्तू आहे हळकुंड. ज्योतिषीय परंपरेमध्ये हळदीचा संबंध गुरुग्रहाशी जोडला जातो. दिलेल्या माहितीनुसार शिवलिंगावर हळकुंड अर्पण केल्याने गुरु अनुकूल होतो अशी श्रद्धा आहे. गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन आणि सद्बुद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून महादेवासमोर प्रार्थना करताना केवळ पैसा किंवा भौतिक सुख मागण्यापेक्षा मला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची बुद्धी द्या, अशी प्रार्थना केली तर ती अधिक सुंदर नाही का? शिवलिंगावर दही अर्पण हीच आपली 7वी वस्तू. मंडळी, शिवपूजेमध्ये दही अर्पण करण्याचीही परंपरा आहे. दिलेल्या ज्योतिषीय मान्यतेनुसार दही हे शुक्राशी संबंधित मानले जाते आणि शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शुक्र अनुकूल होतो अशी श्रद्धा आहे. शुक्राचा संबंध सुख, सौंदर्य, प्रेम, वैवाहिक जीवन आणि ऐश्वर्याशी जोडला जातो. म्हणून दही अर्पण करताना मनामध्ये अशी प्रार्थना करा, महादेवा, माझ्या घरात प्रेम, समाधान आणि परस्पर आदर कायम राहू दे. कारण घर मोठे असण्यापेक्षा घरात प्रेम असणे अधिक महत्त्वाचे आहे. 8वी वस्तू उसाचा रस अर्पण करण्याची मान्यता. आता पुढे आहे उसाचा रस. दिलेल्या परंपरागत माहितीनुसार शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने शनी अनुकूल होतो अशी ज्योतिषीय श्रद्धा आहे. शनीचे नाव ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते, पण शनी म्हणजे केवळ संकट नाही. शनी आपल्याला कर्म, शिस्त, संयम आणि प्रामाणिकपणा शिकवतो अशी धार्मिक धारणा आहे. म्हणून शनीशी संबंधित कोणतीही पूजा करताना एक गोष्ट नक्की करा, कष्टाला पर्याय नाही. महादेवाची भक्ती करा, पण त्याचबरोबर प्रामाणिकपणे मेहनत करा. त्यानंतर आपली 9वी वस्तू आहे पांढरे तीळ. पुढील वस्तू पांढरे तीळ. दिलेल्या ज्योतिषीय मान्यतेनुसार पांढरे तीळ हे केतूशी संबंधित मानले जातात. शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण केल्याने केतू अनुकूल होतो अशी श्रद्धा आहे. केतूशी संबंधित आध्यात्मिकता, वैराग्य आणि अंतर्मुखता यांचाही विचार केला जातो. म्हणून पांढरे तीळ अर्पण करताना मनात म्हणा, हे महादेवा, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून मला आत्मज्ञानाचा प्रकाश द्या. 10वी वस्तू गहू अर्पण करण्याची मान्यता. मंडळी, आता आपण सूर्याशी संबंधित मानली जाणारी वस्तू पाहूया, ती म्हणजे गहू. ज्योतिषीय परंपरेमध्ये गव्हाचा संबंध सूर्याशी जोडला जातो. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने रवी म्हणजे सूर्य अनुकूल होतो अशी श्रद्धा आहे. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, तेज, प्रतिष्ठा आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून गहू अर्पण करताना अशी प्रार्थना करा, महादेवा, माझ्या जीवनात आत्मविश्वास आणि योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. 11वी वस्तू म्हणजे नागकेशर अर्पण करण्याची मान्यता. आणि आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे नागकेशर. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर नागकेशर अर्पण केल्याने संतती संबंधी मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते अशी श्रद्धा काही परंपरांमध्ये सांगितली जाते. अनेक दाम्पत्य संततीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. अशा वेळी महादेवाची भक्ती, प्रार्थना आणि मनशांती यांना महत्त्व दिले जाते. मात्र संतती संबंधी अडचण असल्यास केवळ धार्मिक उपायांवर अवलंबून न राहता आवश्यक वैद्यकीय सल्लाही घ्यावा. कारण श्रद्धा आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन दोन्ही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मंडळी, आज आपण शिवलिंगावर अर्पण केल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आणि त्यांच्याशी जोडलेल्या धार्मिक ज्योतिषीय मान्यता पाहिल्या. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे काय? वस्तू नाही तर भावना. महादेवाला तुम्ही किती मोठा अभिषेक केला, किती महाग वस्तू अर्पण केली, यापेक्षा तुम्ही ती वस्तू कोणत्या भावनेने अर्पण केली हे अधिक महत्त्वाचे आहे. अशी भक्तिपर परंपरेची भावना आहे. एखाद्याकडे दूध नसेल तर केवळ स्वच्छ पाणी अर्पण करूनही तो महादेवाची भक्ती करू शकतो. बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करा, फुले असतील तर फुले अर्पण करा, काहीही नसेल तर दोन्ही हात जोडून ओम नमः शिवाय म्हणा. हीच तर भक्तीची सुंदरता आहे. पूजा करताना काय लक्षात ठेवावे? शिवलिंगावर काहीही अर्पण करण्यापूर्वी स्वच्छता आणि स्थानिक मंदिराच्या परंपरेचा आदर करा. सर्व वस्तू प्रत्येक शिवलिंगावर अर्पण करण्याची पद्धत सर्व ठिकाणी सारखी नसते. काही मंदिरांमध्ये विशिष्ट वस्तू अर्पण करण्यास परवानगी नसते. म्हणून मंदिरातील नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि शक्यतो अर्पण केलेल्या वस्तूंचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. भक्ती म्हणजे निसर्गाचा आणि देवालयाचा आदर करणेही होय. मंडळी, आपण आज अनेक उपाय पाहिले, पण माझ्या मते या सर्वांपेक्षा मोठा एक उपाय आहे, मनापासून ओम नमः शिवाय म्हणा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या
कधी-कधी आपल्याला वाटते की आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही, पण भक्तीमध्ये संयम ठेवा, कारण देवाकडे केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच महादेवाची भक्ती करताना स्वामी समर्थ महाराजांचेही स्मरण करा, मन शांत ठेवा, वाईट कर्मांपासून दूर राहा, गरजूंची मदत करा, आई-वडिलांचा आदर करा आणि आपल्या जीवनात प्रेम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा कायम ठेवा. कारण देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात मोठी पूजा म्हणजे शुद्ध मन आणि चांगले कर्म. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील महादेव भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भक्तिमय, आध्यात्मिक आणि स्वामी समर्थांच्या संदेशांसाठी स्वामीमय जीवन या परिवाराला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मनापासून लिहा, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. महादेव आपल्या सर्वांवर कृपा करो. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.